नमस्कार. श्री मीडिया रिसर्च आणि अॅनालायझर यांच्या संयुक्त विद्यमानं निवडणुकांचा जो आढावा आपण घेत आहोत त्याच्या आणखी एका भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अंतापूरकर म्हणजे रावसाहेब अंतापूरकर यांचं दुःखद निधन झालं आणि यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा एकदा पोटनिवडणूक होते आहे. याआधीच पंढरपूरची अशीच पोटनिवडणूक झालेली होती. देगलूर विधानसभेच्या निवडणुकीचा क्रमांक म्हणजे मतदारसंघाचा क्रमांक आहे 107. भाजपची सदस्य संख्या आहे 106. भाजप ही निवडणूक जिंकेल तर ती संख्या होईल 107. काँग्रेस आपली जागा राखेल तर काँग्रेसचं संख्याबळ तेच राहील, अन्यथा काँग्रेसला पुन्हा मागे यावं लागेल. अशोकराव चव्हाण आपली शक्ती पणाला लावून ही जागा निवडून आणू शकतील का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या 2 माजी मुख्यमंत्र्यांच्या ताकद इथे पणाला लागणार आहेत. एक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना ही जागा जिंकणं स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आवश्यक आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या या आधीच्या निवडणुकाचा धावता आढावा आपण घेऊया आणि मग चर्चेला आपण सुरुवात करूया. 2009च्या निवडणुकीमध्ये इथे काय स्थिती होती ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही बघताय. अंतापूरकर या निवडणुकीमध्ये जवळपास 6016 मतांनी विजयी झालेले होते. अंतापूरकर रावसाहेब यांना 64,409 मतं मिळाली होती, जी एकूण मताच्या 41% होती. यांना 58,393 इतकी मतं मिळालेली आहेत, ती 37.69 इतके टक्के होते. तर बाकी उमेदवारांची मतं लक्षात घ्यावी अशा स्वरूपाची देखील नव्हती. आता त्यानंतर पुढची निवडणूक झाली 2014 साली. या निवडणुकीत मात्र अंतापूरकरांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. शिवसेनेचे असलेले म्हणजे भाजप आणि शिवसेना या निवडणुकीत वेगवेगळी लढलेली होती. आता बघताय तुम्ही, साबणे यांना 66,852 इतकी मतं मिळाली, जी मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना 58,393 इतकी होती. भीमराव क्षीरसागर जे भाजपचे उमेदवार होते त्यांना फक्त 20,542 मतं मिळाली. एक लक्षात ठेवलं पाहिजे, 20,000 मतं ही तिथली भाजपची स्वतःची मतं आहेत. अंतापूरकरांना यावेळी 58,204 मतं मिळाली आणि अंतापूरकरांचा 8,648 मतांनी 14च्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. पुन्हा चित्र बदललं. 2019च्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना एकत्र आले. खरं तर दोन्ही मतं एकत्र व्हायला हवी होती, पण असं घडलं नाही. अंतापूरकर या निवडणुकीमध्ये तब्बल 89,407 मतं घेऊन विजयी झाले. तो मतांचा फरक देखील खूप मोठा होता. विजय पहिला 6चा होता, पराभव 8चा होता. आता फरकाची संख्या ही 22,433 इतकी होती. साबणेंना 66,794 मतं मिळाली, तर बाकीची उमेदवार ही 12, 5, 6 अशा स्वरूपातच राहिलेली आहे. आता आपल्याला अंतापूरकरांचं महत्त्व काय आहे हे मात्र तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये अंतापूरकरांना 89,000 मतं मिळाली, तर याच लोकसभा निवडणुकीतली काँग्रेसची आणि भाजपची मतं तपासून बघायला हवी. प्रताप पाटील चिखलीकरांना 87,211 मतं मिळाली, तर अशोक चव्हाणांना याच वर्षी याच निवडणुकीत 63,902 इतकी मतं मिळालेली आहेत. म्हणजे अशोक चव्हाणांच्या पेक्षाही अधिकची लोकप्रियता रावसाहेब पाटील अंतापूरकरांची होती, हे या संख्येवरून अधोरेखित होतं. मोदी लाट असतानाही अंतापूरकरांनी अशोकरावांना उत्तम मतं दिली आणि स्वतः त्यापेक्षाही अधिकची मतं घेतली, हे विसरून चालणार नाही. या निवडणुकीतली ही मतांची टक्केवारी आणखी एका विषयावरती मोठा परिणाम साधते आहे, ते म्हणजे भाजपत आलेल्या काही लोकांचं सहकार्य अंतापूरकरांना होतं का, जे साबणेंना मिळत नाही. भाजपात साबणे तिकीट घेणार असतील तर काय स्थिती होईल, हा देखील एक प्रश्न आपल्या समोर आहे आणि त्याची उत्तरं आपण आपल्या तज्ज्ञांकडून घेणार आहोत. आणखी एक महत्त्वाची आकडेवारी जी मला तुम्हाला सांगायची आहे की महाराष्ट्रातली निवडणूक ही जातीच्या अंगाने जातच असते, हे जे आपल्याकडचं सूत्र आहे, त्यासाठीही काही जातीची आकडेवारी आपल्याला डोळ्यासमोरून न्यावी लागेल. देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये
एक वेगळी जात जी जालना नांदेड जिल्ह्यातच तुम्हाला जास्त सापडेल ती म्हणजे मन्नेर वारलू समाजाची. हा समाज 7% तिथे संख्येने आहे. आता ही निवडणूक अनुसूचित जातीच्या साठी राखीव यासाठी आहे की तिथे अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या अधिक आहे. 14% इतकी अनुसूचित जातीच्या उमेदवारांची संख्या आहे. त्यातही पुन्हा हिंदू चांभार ही वेगळी 4%, अशी म्हणजे जवळपास 18%च्या वर ही अनुसूचित जातीची संख्या आहे. साधारणतः हा अंदाज आहे, हे काय असं नक्की आपण इतकीच संख्या आहे असं म्हणू शकत नाही, असा दावाही करता येत नाही. मराठा समाज 24% आहे, मुस्लिम 12% आहेत, लिंगायत समाज इथे 13%पर्यंत आहे. कोमटी म्हणजे आर्यवैश्य समाज जो आहे तो देखील 13%पर्यंत जातो. जैन, मारवाडी, गुजराती आणि ब्राह्मण यांची संख्या मिळून 10% इतकी आहे. धनगर 4% आहे, मन्नेर वारलू 7% आहेत. म्हणजे एकूण जर संख्या बघितली तर संमिश्र अशा स्वरूपाची संख्या इथे वेगवेगळ्या जातीची तुम्हाला सापडेल. आता या संमिश्र संख्येत जात काम करणार आहे की आणखी काय काम करणार आहे हेच आपल्याला या चर्चेमध्ये जाणून घ्यायचं आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या या सगळ्या स्थितीवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत श्री मीडिया रिसर्चचे सुनील देशपांडेजी आहेत. स्वागत आहे आपलं. काल आपले मित्र कांतराव देखील आहेत. कांतराव, तुमचंही स्वागत आहे पुन्हा एकदा. आता सरळ असं बऱ्याच वेळेला स्वागत होत राहणार आहे, त्यामुळे ही स्वागताच्या औपचारिकता करत करत ते स्वीकारत आपण पुढे जाऊया. सुनीलजी, देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक येऊ घातलेली आहे. आता लवकरच ती होणार आहे. झालं तर फॉर्म भरायलाही सुरुवात झाली आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे, देगलूर विधानसभा निवडणुकीत जात हा फॅक्टर जास्त काम करेल की सहानुभूती हा फॅक्टर जास्त काम करेल? ऍक्च्युली सध्या सहानुभूती तिथं जास्त काम करेल. कारण असं की अंतापूरकरांना मानणारा किंवा त्यांना मानणारा फार मोठा मतदार तिथं होता. म्हणजे आपण उदाहरणार्थ लोकसभेचं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की लोकसभेत अशोकरावांना तिथं कमी मतं मिळाली, त्या ठिकाणी अंतापूरकरांना फार मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली. आणि हे अंतापूरकरांचं स्वतःच यश होतं. त्यांना मानणारा किंवा त्यांची सहानुभूती किंवा दाखवतात 16,000च्या वर जास्त, 26,000च्या वर मतं त्यांना जास्त मिळाली अशोकरावांच्या पेक्षा. आणि ही मोठी त्यांची स्वतःची वैयक्तिक ती कमाई आहे. तिथं लोकांमध्ये राहून लोकांचा जनसंपर्क किंवा लोकांचं मतं त्यांना मिळण्याचं हे होतं. तर त्याचा फायदा निश्चितच या निवडणुकीत होणार, कारण की सहानुभूतीची लाट आहे. मला आणखी एक प्रश्न असा पडतो की कधी कधी महाराजांच्या बद्दल असलेलं प्रेम हे युवराजांच्यावर असत नाही, असा एक अनुभव नेहमी असतो आपल्याला. म्हणजे राजीव गांधींवर लोकांचं प्रेम राहुल गांधीवर तसं काही दिसलं नाहीये. एकीकडे फार मोठा नेता आणि एकीकडे पप्पू अशी इमेज झाली आहे. तसं आपल्याला तो पंढरपूरमध्ये तो फॅक्टर फार मोठ्या प्रमाणावर दिसला की तो भालकेंच्या मुलाला भालकेंचा मिळू शकलेला नाहीये, तसं अंतापूरकरांच्या मुलाला हे मिळू शकणार आहे का? पंढरपूरला काय झालं होतं, 2 तगडे नेते एकत्र आले होते भाजपसाठी. परिचारक आणि अवताडे हे जे 2 आपापले मंगळवेढा आणि पंढरपूर मधले 2 प्रभावी नेते एकत्र आल्यामुळं तिथं राष्ट्रवादीला ते गणित जमलं नाही, रादर भाजपने तिथं विजय मिळवला. पण इथं मात्र तसं समीकरण नाहीये. कारण तिथं काय आहे, देगलूरमध्ये अंतापूरकरांविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सहानुभूती आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या मुलाला यावेळेस मिळेल असं सध्या तरी वाटतं. असं सध्याचं चित्र आहे. कारण याच्या मागचं कारण असं आहे की अंतापूरकरांविषयीची जी भावना संपूर्ण मतदारसंघात आहे ती इतकी चांगली आहे ना की त्याला छेद देणं सध्या तरी अवघड होतं. जे पंढरपूरला झालं ते देगलूरला होईल असं सध्या तरी वाटत नाही. हा, अर्थात भाजप तिथं काय कोणता उमेदवार देते किंवा कुठले गणित मांडते त्याच्यावरती भाजपच्या विजयाचा किंवा काँग्रेसला पराभव कसा होईल याच्याविषयी अवलंबून आहे त्यावरती सगळं. आता यात आणखी एक पुन्हा प्रश्न येतो की जसं तुम्ही मला म्हणालात मगाशी की पंढरपूरमध्ये परिचारक किंवा तत्सम नेते मंडळी अवताड्यांच्या पाठीमागे उभं राहिली आणि त्यामुळे तो एक यश मिळू शकलं. तसं इथंही एक गणित आहे भाजपचं. म्हणजे भाजपच्यात आलेले काही नेते हे प्रामाणिकपणे उभे राहत नाहीत याच्या मागे, भाजपच्या उमेदवाराच्या मागे, असं चित्र आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे साबणेंच्या मागे आता अशी भाजपची नेते मंडळी जी आहेत ती उभे राहतील का असा प्रश्न आहे. आणि ती जर समजा भाजपनं ही जुळवून आणून उभा केली तर काय स्थिती राहील? आता गंमत असे की मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये सुभाष साबणेंना
भाजपने तिथं कितपत मदत केली याच्यावरती थोडंसं शंका घेणं किंवा तिथली परिस्थिती तशी 14ला तर नव्हताच, उमेदवारच होता. 19लाच काय झालं हे हा प्रश्न आहे. हो, 19ला काय झालं की आमचा असा अंदाज, आमचं रिडिंग आहे किंवा एकंदर तिथलं जे चित्र आहे, राजकारण आहे, ते पाहता खतगावकरांनी साबणेंना 2019 मध्ये त्या प्रमाणात मदत केली नाही. कारण अंतापूरकर हे मुळात खतगावकरचे होते. खतगावकरांनी त्यांना राजकारणात आणलं, त्यांचे ते खरे शिष्य होते. परंतु नंतर खतगावकर भाजपत गेल्यानंतर अंतापूरकर काँग्रेसमध्येच राहिले आणि त्याचा त्यांना फायदा झाला. 2019 मध्ये ते निवडून आले. पण आमच्या साबणेंचं आणि खतगावकरांचं कितपत राजकीय सूत जमतात त्याच्यावर थोडी शंका घ्यायला जागा आहे. त्याच्यामुळे मागच्या 2019च्या निवडणुकीत खतगावकरांनी साबणेंना मदत केली नाही आणि आताही खतगावकरांचा साबणेला विरोध असेल असा आमचा अंदाज आहे. त्याच्यामुळे साबणे, आता साबणेचं राजकीय करिअरचा विषय आहे. कारण की साबणे शिवसेनेत आहेत, ही जागा आघाडीमध्ये काँग्रेस लढणार आहे. साबणेंना ही जागा लढता येणार नाहीये, त्यांना एक तर बंडखोरी करावं लागेल किंवा भाजपत जावं लागेल. त्यांच्याकडे भाजप चांगला पर्याय, भाजपकडे तसा सक्षम उमेदवार नाहीये, ते शोधतायत साबणेला घ्यायचं का, कारण की खतगावकरांचा विरोध असल्यामुळे कदाचित साबणे अजूनही बाहेर येत असा अंदाज आहे. मला तुम्हाला एक सांगायला देशपांडेजींच्यावरून आवडेल की ही खतगावकरांसाठी आता थोडंसं धर्मयुद्ध आहे की आपण आलेल्या पक्षासोबत प्रामाणिक राहून साबणेंना मदत करायची की साबणेंना मदत करून म्हणजे न करता पक्षासोबतही द्रोह करायचा. अर्थात धर्मयुद्ध यासाठी आहे की खतगावकरांनी साबणेंना मदत न करण्याचा निर्णय घेतला तर ती मदत आपसूक अशोक चव्हाणांना होणार आहे. असंच धर्मयुद्ध अशोक चव्हाणांच्या समोर देखील उभं होतं. पाहुणे असलेल्या खतगावकरांना सहकार्य करायचं की नाही. बघूया निवडणुकीतले आखाडे अजून काय काय रंग भरतायत ते. कांतराव, जातीचं गणित जर एकूण बघितलं तर ते असं नेहमीची जी मतदारसंघाची जातीची गणित असतात की अमुक एक जात एवढी आहे आणि अमुक एक धर्म एवढा आहे आणि त्यामुळे ही अशी मिळतात, तसं काही घालताना इथे दिसत नाहीये. देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर एका कुठल्या जातीचं जे वैशिष्ट्य म्हणजे प्राबल्य आहे असं आपल्याला दिसत नाही. तिथे म्हणजे ज्याला आपण आदिवासी समूहामधून येणारा मन्नार वारलू समाज आहे, त्यानंतर कोमटी समाज आहे, लिंगायत समाज आहे आणि त्याबरोबरीनं मराठा समाज आहे आणि ज्याला आपण अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे, तर अनुसूचित जातीचे जे मतदार आहे त्यांचीही संख्या आहे. त्यामुळे कुणा एका पर्टिक्युलर जातीनं एकतर्फी जरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करून एखाद्याला निवडून आणतो किंवा पराभूत करतो असं ठरवलं तरी हे शक्य नाही. सगळ्या जाती समूहांनी ज्याच्या पाठीमागे आपली ताकद दिली तोच उमेदवार या ठिकाणी विजयी होईल. त्यामुळे जातीची गणित या मतदारसंघात फारशी काम करतील असं आत्ताचे चित्र दिसत. अगदी थोडक्यात मला एक सांगा की या निवडणुकीत मागच्या वेळेच्या आपण बघितलं की वंचित बहुजन आघाडीनं बऱ्यापैकी तिथे मतं घेतलेली होती. म्हणजे पर्टिक्युलर या मतदारसंघात भिंगेंना जवळपास 25-26 आसपासची मतं मिळालेली होती. बरोबर. वंचित बहुजन आघाडीचा हा प्रयोग आता कितपत चालेल, तो काय प्रभाव ठेवील का काय प्रभाव ठेवणार नाही, म्हणजे अगदी थोडंसं तळ्यात मळ्यात न बोलता स्पष्टपणे आलं तरी हरकत नाही काय? वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलायचं झालं तर मागचा अनुभव जर थोडासा घेतला आपण या गेल्या वर्षभरातला तर त्याच्यात असं लक्षात येतं की पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना फार अल्प मतं पडली, म्हणजे 2000च्या आसपास त्यांना मतदान झालं होतं, त्यापेक्षा जास्त नाही. परंतु तीच सिच्युएशन इथे राहील का, तर असा थोडासा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की तो जो ट्रेंड वंचित बहुजनच्या बाबतीमध्ये पंढरपूरमध्ये घडला तोच ट्रेंड आत्ता देगलूरमध्ये घडण्याची शक्यता जास्त आहे आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान न करता ते मतदान कदाचित काँग्रेसच्या बाजूने जाण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यामुळे वंचितला या ठिकाणी फार अपेक्षा ठेवण्यात मला असं वाटतं की अर्थ नाहीये. म्हणजे आपण वंचित कडून अपेक्षा म्हणजे काही अर्थ नाहीये. कोणी सामान्य माणसांनी, निरीक्षकांनी, निरीक्षकांनी आणि भाजपनी सुद्धा की वंचित कडून फारशी अपेक्षा आता काही ठेवण्यात अर्थ नाही. आता असं दिसतं चित्र वोट डिवाइड होईल आणि आम्हाला फायदा होईल असं होणार अशी शक्यता फार क्वचित कमी आहे, अतिशय कमी आहे. त्यात मला सुनीलजी आणखी एक विषय मला तुम्हाला महत्वाचा विचारावा वाटतोय आणि तो इतका म्हणजे मला या निवडणुकीचं चित्र कदाचित बदलणारा असू शकतो. अजून उमेदवारी अर्ज भरायचे राहिलेत. हो, चालू आहे ती प्रक्रिया. डिक्लेअर व्हायचं राहिलं. उमेदवारही अधिकृतरित्या सगळ्याच पक्षाची घोषणा व्हायची राहिलेली आहे. आपण सगळे असं गृहीत धरून चाललो की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हे साबणे असणार आहेत, काँग्रेसचे उमेदवार हे अंतापूरकरांचे चिरंजीव असणार आहेत आणि आणखी कुणीतरी एखाद दुसरा उमेदवार येईल असं आपण सगळं गृहीत धरून चाललेलो आहोत. या गृहीतकाच्या मध्ये मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की भाजपची उमेदवारी साबणे यांना नाकारली गेली किंवा साबणेंनी भाजपची उमेदवारी नाकारली, बट ही इज स्टील इंटरेस्टेड. अजूनही मला लढायची आहे म्हणून, मग ते अपक्ष असेल.
अशा स्थितीमध्ये भाजप एखादा नवा चेहरा पुढे आणणार असेल, साबणे भाजपचा नवा चेहरा, अंतापूरकरांचे चिरंजीव, अशी तिरंगी लढत झाली तर या लढतीमध्ये काय बदल होऊ शकतील? नाही, तशी लढत झाली तर ती काँग्रेससाठी खूप फायद्याची आहे. सरळ कारण असं की साबणेला मानणारा एक मतदार आहे, त्यांचा स्वतःचा वैयक्तिक मतदार आहे, आणि साबणेची राजकीय कारकीर्द या निवडणुकीवर अवलंबून असणार आहे. म्हणजे इथून पुढे, कारण शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे त्यांना निवडणूक आगामी काळात लढणं अवघड जाणार आहे. इथनं म्हणजे जर युती आघाडी झाली पुढच्या विधानसभेला तर मग त्यांना त्यांची राजकीय स्पेस शोधणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत त्यांना भाजप हा एक स्ट्रॉंग आणि चांगला पर्याय आहे. त्यांचे स्वतःचे मतं, भाजपचे 20,000 मतं असे एकत्रित करून त्यांचे ते गणित त्यांनी मांडले असतील. पण तो अंतर्गत विरोध भाजपचा किती होतो त्यावरती साबणेंचा भाजपला प्रवेश अवलंबून आहे. पण असे जर भाजपचा एक वेगळा उमेदवार, साबणे अपक्ष आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणजे जितेश अंतापूरकर हे जर असतील तर अशा परिस्थितीत काँग्रेसला सहज इथून मोठ्या प्रमाणावर किंवा मोठ्या आघाडीने विजय मिळेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे जर भाजप आणि साबणे असे दोन्ही उतरले तर भाजपला खूप म्हणजे निर्विवादपणे काँग्रेसचा उमेदवार. आता कसं अशोक चव्हाण मंत्री आहेत, सत्ता महाविकास सत्ताचा परिणाम हा असतो, 100% परिणाम होत असतो. आणि जितेश अंतापूरकरांना माझ्या अंदाजानुसार सहानुभूती मोठ्या प्रमाणावर आहे. हा काही प्रमाणामध्ये तो मॅच्युअर्ड नाहीये वगैरे वगैरे अशी चर्चा आहे, पण त्याचा इम्पॅक्ट आता तरी होणार नाही. याच्यात सहानुभूतीच त्यांना कॅरी करून जाईल आणि त्यांचा विजय होईल असं आता तरी वाटतं. भाजपला त्यासाठी फार मोठे गणित मांडावं लागतील, फार मोठे नियोजन करावं लागेल काळजीपूर्वक. पंढरपूरपेक्षा अधिक, कारण पंढरपूरमध्ये 2 तगडे नेते यांचे एवढे मत त्याच्यामुळे ते साध्य झालं काठावर का होईना. पण देगलूरमध्ये तसं नाही. देगलूरमध्ये भाजपला त्यासाठी फार खोलात जावं लागणार आहे. हे खोलात मग भास्कररावांना चक्क कामाला लावणे, आणखी काही कामांना जरा लोकांना अजून ऍक्टिव्हेट करणे, बाहेरची रसदानी कुमक वाढवणे, असे सगळे म्हणजे एकंदरच या सध्याच्या स्थितीला काँग्रेसचं पारडं जड आणि भाजप मे बी या स्थितीमध्ये असं झालेलं आहे. म्हणजे याला जे कट टू कट असं न म्हणता आपण जास्त मार्क देऊया काँग्रेसच्याकडे आणि थोडीफार असं करता येऊ शकेल. आता या मतदारसंघावरती म्हणजे मराठवाड्यातल्या सुद्धा अन्य विभागाचा काही परिणाम होईल अशी देगलूरची भौगोलिक स्थिती नाहीये. नाही, बिलकुल नाही. म्हणजे लातूरचा कोणी प्रभाव टाकू शकेल अशी काही स्थिती दिसत नाहीये. कारण फार फार तो उदगीरचा भाग जो जोडलेला आहे तेवढाच काय तो, आणि तोही जरा रिमोट मधून असतो. जो काही प्रभाव आहे तो फक्त नांदेडच्या राजकारणाचा आहे. 100%. बाकीच्या मंडळींचा प्रभाव म्हणजे काँग्रेसकडून काय किंवा भाजपकडून काय असा कितपत राहू शकेल? नाही राहणार तितकासा. तिथं फारसं मला असं वाटत नाही की बाहेरून नेते तिथं नेऊन बसवल्यानंतर फार फरक या निवडणुकीवर पडेल. कारण तिथं मला वाटते माइंड अप झालेलं आहे बऱ्यापैकी. लोकांनी ठरवलंय की काय करायचं ते. याच्यात बदल जर घडवायचा असेल तर भाजपला राजकीय खेळी करावी लागेल. कारण अशोक चव्हाण आता पुन्हा जसं लोकसभेला त्यांचा डाऊनफॉल झाला होता पराभवानंतर, की जे एक वातावरण निर्माण झालं होतं ते विधानसभा आणि त्यानंतर त्यांना जे मंत्रिपद मिळालं त्याच्यामुळे ते पुन्हा आता त्यांनी रिगेन केलं आणि पुन्हा नांदेडवरती त्यांचा प्रभाव आणि वर्चस्व आपल्याला जाणवेल इथून पुढच्या काळामध्ये. कारण सत्ता हे असं आहे की त्याच्यामुळं प्रत्येकाला म्हणजे अशोक चव्हाण सारख्या नेत्यांना आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळते आणि ते त्यांनी साध्य केले. त्याच्यामुळे उद्याच्या देगलूर निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण हा फॅक्टर असणार आहे आणि सहानुभूती अंतापूरकरांची. त्याच्यामुळे सध्या तरी काँग्रेसचं पारडं जड आहे. पण भाजपला जर तिथं लढत द्यायची असेल तर मात्र त्यांना गणित मांडावं लागतील. सगळ्या नेत्यांना एकत्र बसून म्हणजे खासदार प्रताप पाटील चिखलीकर असतील आणि भास्करराव पाटील खतगावकर हे स्थानिक सगळ्यांना मिळून तिथं ते करावं लागणार आहे. भाजपात अंतर्गत मंडळी पण खूप आहे तिथे. थोडेसे मला वाटतं की साबणेला विरोध होईल. चिखलीकरांचा गट, बाकी आमदारांचा एक वेगळा गट म्हणजे पवार, पुन्हा अजून ते बाकीचे राठोड, पवार, चिखलीकर असा एक मोठा फरक आहे. पण त्याचा परिणाम इथं देगलूरमध्ये फारसा होणार नाही. तिथं चिखलीकर आणि खतगावकर हे 2च महत्वाचे नेते तिथं महत्वाचे भाजपच्या दृष्टीने असणार आहेत. पण आता भाजप उमेदवार कोणाला देतं, नंतर काँग्रेस उमेदवार तर माझ्या अंदाजानुसार जितेश अंतापूरकरच असतील. कारण दुसरा उमेदवार त्यांच्याकडे तेवढा सक्षम नाही आणि ना सहानुभूती आहे. बस बाकी मला तर आजच्या घडीला असं वाटतं की काँग्रेसचं पारडं खूप जड आहे. चला, नावांचंही योगायोग असा आहे की भाजपकडे आहे चिखलीकर, तिथे फुलवायचंय कमळ. आता या चिखलीकरात कमळ फुलवताना म्हणजे चिखलीकरांना कमळ फुलवताना खत द्यायला हा लागणार आहे का? तो प्रताप घडू शकेल का की जितेशच जीत मिळवतील? बघूया. देगलूरच्या निवडणुकीत भाजपला 107व्या क्रमांकाचा आमदार सापडतोय का? अजितदादांना पुन्हा एकदा माईचा लाल सापडतोय का? अशोक चव्हाणांना आपली गेलेली शक्ती परत मिळवण्याचा मार्ग सापडतोय का? की देवेंद्र फडणवीसांना
मी अजून आहेच, मी गेलेलोच नाही, म्हणजे मी पुन्हा येईन हा भाग वेगळा, मी गेलेलोच नाही हे सांगण्याची संधी मिळते आहे का? देगलूरच्या निकालावर जसं सगळ्यांचं लक्ष आहे तसं निवडणुकीवरही असणार आहे आणि जे जे काही घडेल ते आपल्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवणार आहोत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण आलात इथे सगळं छान विश्लेषण केलं त्याबद्दल आपले आभार.